हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण महाराष्ट्र भूगोल प्रश्नोत्तरे भाग 1 पाहणार आहोत. याच्यामध्ये महत्त्वाचे जे प्रश्न आहेत आणि उत्तर याचे एक्सप्लेनेशन सहित आपण कव्हर करणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटत राहील. तर आतापर्यंत तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबाबत धन्यवाद. तर आज आपण काय करूया की आपल्या लेसनला सुरुवात करूया. आपल्या लेसनचा आजचा पहिला प्रश्न आहे. दोन विधान आहेत, त्या दोन विधानातलं अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी 720 किलोमीटर तर रुंदी 40 ते 80 किलोमीटर आहे. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी 460 किलोमीटर आहे. या दोन विधानातलं आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय अ, फक्त एक बरोबर. असं का? तर पहिला पर्याय अ काय होता, तर कोकण किनारपट्टीची उत्तर दक्षिण लांबी 720, तर ते बरोबर आहे. दुसरा पर्याय काय होता आपला, तर ऑप्शन काय होता, प्रश्न काय होता, त्यामध्ये महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी 460 किलोमीटर आहे. तर ते ऍक्च्युली 460 नसून महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची लांबी ही 440 किलोमीटर आहे. त्यामुळे 440 हे काय असतं, अचूक उत्तर ठरलं असतं. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटर आहे. दुसरा सब पॉइंट आहे, महाराष्ट्राचा 90% भूभाग दक्कनच्या पठारानं व्यापलेला आहे. तर या दिलेल्या दोन विधानांमधून आपल्याला काय करायचं आहे, तर अचूक विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क, दोन्ही बरोबर. तर सह्याद्री पर्वताचे हे लक्षात घ्या, त्याची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटर आहे. याच्या अगोदर आपण काय पाहिलं होतं, तर त्याची लांबी 440 किलोमीटर. हे फॅक्च्युअल डाटा झाला. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचा जो भूभाग आहे 90% भूभाग हा दक्कनच्या पठारानं व्यापलेला आहे. 90%, हा जरूर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तीन विधानामधनं आपल्याला अचूक विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील पठारी भागाचं हवामान विषम व कोरडे आहे. तिसरं विधान आहे, महाराष्ट्र कोकण किनारपट्टीचे हवामान दमट व सम प्रकारचे आहे. तर या तीन विधानामधून अचूक विधान कोणतं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं जे अचूक विधान आहे ते म्हणजे पर्याय ड, वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. तर कोकण किनारपट्टी म्हटलं की दमट सम, पठारी भाग म्हटलं की विषम कोरडं, आणि उष्णकटिबंधीय मोसमी, महाराष्ट्रातलं जनरल बोललं तर उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे. हे सिंपलच आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, शंभू महादेव डोंगर रंगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. दुसरं विधान आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत. तिसरा सब पॉइंट आहे, सातमाळा अजिंठा डोंगर रंगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झालेली. तर ह्याच्यातलं जो दुसरा आणि तिसरा ऑप्शन बघितला तर दोन्हीपैकी एकच बरोबर असू शकेल, एक चुकीचं असू शकेल. हे आपण टॅकल करू शकतो. म्हणजे टॅकल करताना कसं असणार आहे, तर विधान एक हे बरोबर असू शकेल पर्यायावरनं, किंवा विधान 2 किंवा विधान 3 पैकी एकच बरोबर असणार. ते दोन्ही बरोबर असू शकणार नाहीत. म्हणजे पर्याय बी तुम्ही डायरेक्ट एलिमिनेट करू शकता. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय ड. पर्याय ड म्हणजे काय होतं, तर विधान 1 आणि विधान 2 बरोबर. तर शंभू महादेव डोंगर रंगा म्हटलं की भीमा आणि कृष्णा नद्यांची खोरी वेगळी. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रंगा म्हटलं की गोदावरी आणि भीमा नद्यांची खोरी वेगळी. मग सातमाळा डोंगर रंगामुळे कोणते येतं, सातमाळा अजिंठा डोंगर रंगामुळं गोदावरी व तापी. लक्षात काय घ्या तुम्ही, गोदावरी व तापी. गोदावरी तापी म्हटलं की सातमाळा अजिंठा, गोदावरी भीमा म्हटलं की हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, तीन विधान आहेत, त्या विधानातलं अचूक विधान ओळखायचंय. पहिलं विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा उस्मानाबाद. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा नांदेड. आणि तिसरं विधान आहे, देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा अमरावती. तर या तीन विधानांमधून आपल्याला काय करायचं आहे, तर अचूक विधान ओळखायचं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय ड, वरीलपैकी सर्व. भवानी मातेचा जिल्हा म्हटलं तर ऑफकोर्स उस्मानाबाद, संस्कृत कवीचा जिल्हा नांदेड, आणि देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा म्हटलं की अमरावती. हे जरूर लक्षात घ्या. त्यानंतर संस्कृत कवीचा जिल्हा हा नांदेड आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. त्यानंतर तीन विधान आहेत, सेम पॅटर्न. तीन विधानापैकी अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं विधान आहे, साखर कारखान्यांचा जिल्हा कोल्हापूर. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार सोलापूर. आणि तिसरं विधान आहे, महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर. या तीन विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, तर अचूक विधान ओळखायचं आहे. याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे विधान ब, म्हणजे पर्याय ब बरोबर. पर्याय ब काय आहे, विधान 2 आणि 3 बरोबर. तर महाराष्ट्रामधलं ज्वारीचं कोठार म्हटलं की सोलापूर, हे लक्षात घ्या. सोलापूरमध्ये सुद्धा डाळिंबाचं प्रमाण सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं.
ज्वारी बरोबर, तेही तुम्ही लक्षात ठेवू शकता. दुसरं महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा, तर गुळाची मोठी बाजारपेठ सुद्धा कोल्हापूरला आहे, त्यामुळे ते विधान बरोबर आहे. मात्र साखर कारखान्याचा जिल्हा हा कोल्हापूर नसून साखर कारखान्यांची संख्या ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये जास्त आहे, म्हणून साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून अहमदनगरला ओळखलं जातं. तर हा पॉईंट तुम्ही जाता जाता लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 3 विधान आहेत, सेम पॅटर्न, अचूक विधान ओळखायचे. पहिलं विधान आहे महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा रत्नागिरी. दुसरे विधान आहे महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा बीड. तिसरे विधान आहे महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड. तर या 3 विधानापैकी आपल्याला काय करायचं आहे, तर अचूक विधान ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय ड, वरीलपैकी सर्व. याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, तर देशभक्त आणि समाजसेवक, जर तुम्ही नीट महाराष्ट्रातील समाज सुधारकाचा अभ्यास केला असता तर तुम्हाला ते जाणवून येईल की रत्नागिरीमधून जास्त आहे देशभक्त समाजसेवक म्हणून. देशभक्त व समाजसेवकाचा जिल्हा म्हणून रत्नागिरीला ओळखलं जातं. दुसरा महत्वाचा पॉईंट, तुम्हाला जर महाराष्ट्रातील सगळे जुने मराठी कवी जर तुम्ही पाहिले तर ते जास्त करून प्रोबॅबिलिटी ही बीडमधून पाहायला मिळतील, म्हणून काय म्हटलं जातं बीडला, तर महाराष्ट्रातल्या जुन्या मराठी कवींचा तो काय आहे, जिल्हा आहे. तिसरा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे, बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं. तर महाराष्ट्रातील तांदळाचं कोठार म्हटलं की तो जिल्हा येतो रायगड. काय कोणता येतो, रायगड. रत्नागिरी येत नाही किंवा बाकी सिंधुदुर्ग येत नाही, पण जास्त करून रायगडमध्ये तांदळाचं जास्त उत्पादन किंवा कोठार म्हटलं जातं, ते लक्षात ठेवा. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, 2 विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, अचूक विधान ओळखायचे. पहिलं विधान आहे 1 जुलै 1998 मध्ये धुळेमधून नंदुरबार व अकोलामधून वाशिम हे जिल्हे निर्माण झाले. दुसरं विधान आहे 1 मे 1999 मध्ये परभणीमधून हिंगोली तर भंडारामधून गोंदिया जिल्हे निर्माण झाले. ऍक्च्युली हा प्रश्न फक्त फॅक्च्युअल आहे, म्हणजे तुम्हाला ती पर्टिक्युलर दिनांक सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न एमपीसीला 1-2 वर्षापूर्वी येऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारे फिरून फिरून प्रश्न विचारले जातात, तर त्याची पर्टिक्युलरली दिनांक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते दोन्ही बरोबर. तर 1 जुलै 1998 धुळेमधून नंदुरबार आणि अकोलामधून वाशिम हे लक्षात ठेवा, आणि 1 मे 1999 भंडारामधून गोंदिया आणि परभणीमधून हिंगोली हे जिल्हे निर्माण झालेले आहेत. ओके. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल नदी किंवा खाडीपर्यंतचा जो प्रदेश आहे तो कोकण किनारपट्टीमध्ये मोडतो. दुसरा पॉईंट आहे, उत्तरेस तापी नदीपासून ते दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरला आहे. तर हे दोन्ही बरोबर आहे, सिंपलचा प्रश्न होता. तर या लेसन मध्ये आपण बरेच प्रश्न कव्हर केलेत. आता पुढचा प्रश्न आहे, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून महाराष्ट्रात पाऊस पडतो. दुसरा पॉईंट आहे, सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उत्तरावर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. ऍक्च्युली अशा प्रकारचे प्रश्न टॅकल किंवा आपण असे सिंपल आहे म्हणून दोन्ही बरोबर करून जातो. मात्र जर याचं जे अचूक उत्तर जर तुम्ही पाहिलं तर फक्त 2 बरोबर आहे. असं का, तर मी पहिला ऑप्शन जर तुम्ही नीट वाचला तर महाराष्ट्रामध्ये जो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो तो काय बंगालच्या उपसागरामधून येत नाही, जास्त करून तो येतो कुठून, तर अरबी समुद्रामधून येणारा जे नैऋत्य मोसमी वारे आहेत ना त्याच्यामधून महाराष्ट्रात जास्त करून पाऊस पडतो. त्यामुळे पहिल्या विधानमध्ये काय चेंजेस पाहिजे, बंगालच्या उपसागराऐवजी अरबी समुद्र पाहिजे, मग ते विधान बरोबर ठरलं असतं. आणि सह्याद्री पर्वताच्या पश्चिम उत्तरावर पडणारा पाऊस हा प्रतिरोध प्रकारचा आहे, तो सिंपलचं वाक्य. तर बऱ्याच वेळा आपण काय करतो, कन्फ्युजन करतो प्रश्न वाचण्यामध्ये आणि जास्त करून दोन्ही बरोबर करून येतो, पण त्याचं उत्तर काय आहे, फक्त 2 बरोबर. महाराष्ट्रातला नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून येणारा पाऊस हा अरबी समुद्रावरून येणारा जे वारा आहे ना त्याच्यानुसार पडतो. तर या लेसनमध्ये महाराष्ट्रातले भूगोल त्याचे प्रश्नोत्तराचा पहिला भाग कव्हर केलाय. आय होप की लेसन तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पण जरूर शेअर करा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी टिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. आज आपण भूगोल प्रश्नोत्तरे, तर महाराष्ट्राचा भूगोल प्रश्नोत्तरे भाग 1 हा पाहणार आहोत. म्हणजे महाराष्ट्राच्या भूगोलाच्या संदर्भात असणारे महत्त्वाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे याचं डिस्कशन आपण आजच्या लेसनमध्ये करणार आहोत. हा महत्त्वाचा पॉईंट असणार आहे महाराष्ट्र भूगोल ओरिएंटेड. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसतं त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर आज आपण काय करूया, वेळ न दवडता आपल्या लेसनला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ कृष्णेला मिळते. पंचगंगा ही नदी खालीलपैकी कोणत्या 5 नद्या मिळून बनलेली आहे? पहिला ऑप्शन आहे कुंभी, कासारी, वेदगंगा, भोगावती, सरस्वती.
दुसरा ऑप्शन आहे कुंभी, हिरण्यकेशी, तुळशी, भोगावती, सरस्वती. तिसरा ऑप्शन आहे कुंभी, कासारी, हिरण्यकेशी, भोगावती, सरस्वती. चौथा ऑप्शन आहे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. तर याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. म्हणजे पंचगंगा नदी कोल्हापूरची जीवनवाहिनी असंही त्या नदीला म्हटलं जातं. सध्या ती चर्चेत होती मागच्या 3-4 महिन्यापूर्वी, कारण कोल्हापूर, सांगली या भागात आलेला पूर हे एक त्याचं महत्त्वाचं कारण होतं. पंचगंगा नदी आणि कृष्णा यांचा संगम नरसोबाच्या वाडीजवळ होतो. पंचगंगा नदी आणि कृष्णा यांचा म्हणजे त्या पंचगंगा नदी नरसोबाच्या वाडीजवळ ती कृष्णाला मिळते. पंचगंगा नदी म्हणजे एकूण 5 नद्यांची मिळून बनलेली आहे. त्याच्यामध्ये कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्यांची मिळून बनलेल्या नदीला काय म्हटलेलं आहे? पंचगंगा नदी. तर ह्या एक महत्वाची नदी आहे, परीक्षेच्या दृष्टीनं विचारलं जाऊ शकेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नद्यांचा उगम संगम सातारा जिल्ह्यात झालेला नाही? पहिला ऑप्शन आहे कृष्णा वेण्णा, दुसरा आहे कोयना कृष्णा, तिसरा ऑप्शन आहे कृष्णा आणि वारणा, चौथा ऑप्शन आहे वरील सर्व नद्यांचे संगम सातारा जिल्ह्यात झाले. याचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. का तर कृष्णा वारणा सॉरी कृष्णा वारणा यांचा संगम कुठं झालाय तर सांगली जिल्ह्यातला हरिपूर या ठिकाणी झालाय, सातारा जिल्ह्यात झालेला नाही. हे लक्षात राहू द्या, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम सांगली जिल्ह्यातल्या हरिपूर या ठिकाणी झालेला आहे. हा महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरी जिल्ह्यात नाही? पहिला ऑप्शन आहे उन्हेरे, दुसरा ऑप्शन आहे अरवली, तिसरा ऑप्शन आहे राजवाडी, चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी तिन्ही गझरे रत्नागिरी जिल्ह्यात आहे. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे उन्हेरे हा जो गरम पाण्याचा झरा आहे याचा रत्नागिरी जिल्ह्यात झालेला नाही. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला उगम गरम पाण्याचा झरा कोणता आहे तर आरवली, राजवाडी हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उगम झालेले गरम पाण्याचे झरे आहेत. उन्हेरे हे कुठे येतं तर उन्हेरे हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. कुठे येतो? उन्हेरे हा रायगड जिल्ह्यामध्ये, हे लक्षात राहू द्या. उन्हेरे म्हटलं की रायगड जिल्हा, त्यानंतर आरवली, राजवाडी म्हटलं की रत्नागिरी जिल्हा. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोकणातील नद्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही? पहिलं विधान आहे उल्हास ही नदी सह्य पर्वतावर म्हणजे सह्याद्री पर्वतावर खंडाळ्याजवळ उगम पावून साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस मिळते. दुसरा पर्याय आहे महाड हे क्षेत्र सावित्री व गांधार या नद्यांच्या काठी वसलेले आहे. तिसरा ऑप्शन आहे कोकणातील सर्वात मोठ्या 2 नद्यांपैकी एक म्हणजे उल्हास आणि दुसरी म्हणजे वाशिष्ठी, आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व विधाने खरी आहेत. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 1 उल्हासी नदी. आता उल्हासी नदी म्हणजे कोकणातल्या सगळ्यात मोठ्या नद्यांपैकी एक असणारी महत्वाची नदी म्हणजे उल्हास नदी. याचा उगम कुठं होतो या उल्हास नदीचा तर सह्य पर्वतावर खंडाळ्याजवळ ही नदी उगम पावते आणि वसईच्या खाडीस मिळते उत्तरेला. साष्टी बेटाच्या उत्तरेस वसईच्या खाडीस ती मिळते. दुसरं म्हणजे महाड हे क्षेत्र. महाड क्षेत्र पण सध्या चर्चेत होतं. ते क्षेत्र सावित्री आणि गांधार या 2 नद्यांच्या काठी वसलेलं आहे. महाड हे क्षेत्र सावित्री आणि गांधार नद्यांच्या काठी वसलेलं आहे. तिसरं ऑप्शन हे चुकीचं का ठरलं तर कोकणातल्या सर्वात 2 मोठ्या नद्यांपैकी एक उल्हास बरोबर आहे, दुसरी वाशिष्ठी नाहीये. दुसरी काय येणार आहे तर वैतरणा आहे. कोकणातल्या सगळ्यात 2 मोठ्या नद्यांपैकी पहिली येते ती म्हणजे उल्हास आणि दुसरी येते ते वैतरणा. वाशिष्ठी येत नाही तर ती वैतरणा आहे. त्यामुळे तिसरं विधान हे चुकीचं ठरतं फक्त त्या वाशिष्ठीमुळे. तर हा पॉईंट तुम्हाला जात जरूर लक्षात ठेवावा लागेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. पहिलं विधान आहे तापी नदी मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात मुलताई जवळ उगम पावते. दुसरं विधान आहे तापी नदी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून वाहते. पहिलं विधान आहे पर्याय आहे विधान अ चूक नाही, विधान ब बरोबर नाही. दुसरा पर्याय आहे विधान ब चूक नाही, विधान अ बरोबर नाही. तिसरं विधान आहे विधान ब बिनचूक आहे, विधान अ चूक नाही. आणि चौथा ऑप्शन आहे विधान अ बरोबर नाही, विधान ब चुकीचे आहे. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे आता ह्याचं थोडंसं त्यांनी शब्दामध्ये फसवलेलं आहे. तुम्हाला एक सांगायचं झालं तर विधान ब बिनचूक आहे म्हणजे ते बरोबर आहे आणि विधान अचूक नाही म्हणजे ते बरोबर आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर. असा एक प्रश्न बिनचूक आहे, चूक नाही, बिनचूक नाही, असं अशा प्रकारे फसवलं जातं. त्यामुळे ते ओळखून जायचं. दुसरा आता महत्वाची गोष्ट तापी नदी. तापी नदीचा उगम कुठं झालेला आहे तर तो मध्य प्रदेशात झालाय. मग इथं मध्य प्रदेशातला जो बैतूल जिल्हा आहे ना त्या बैतूल जिल्ह्यातला मुलताई हे ठिकाण आहे, याजवळ त्या तापी नदीचा उगम झालेला आहे.
आता तापी नदी महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यातून वाहते म्हटले. आता तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही जरूर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की तापी नदी महाराष्ट्रातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून वाहते. ते एकदा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, नर्मदा नदीचा फक्त 74 किलोमीटरचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे. या नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी खालीलपैकी कोणती नाही? पहिला ऑप्शन आहे उदाई, दुसरे ऑप्शन आहे मोरणा, तिसरा ऑप्शन आहे देवगंगा, चौथा ऑप्शन आहे वरील तिन्ही नद्या नर्मदेच्या महाराष्ट्रातल्या उपनदी आहेत. आता याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर तुम्हाला मोरणा हे चुकीचं पर्याय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं आहे, म्हणजे ती उपनदी नाहीये. म्हणजे नर्मदा नदीच्या महत्वाच्या उपनद्या कोणत्या, तर उदाई आणि देवगंगा हे महाराष्ट्रातल्या प्रमुख उपनदी आहेत. मग व्हॉट अबाउट मोरणा, तर मोरणा याचं उत्तर आहे, तर मोरणा ही उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे. मोरणा ही कशाची, उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे, हे जरूर लक्षात ठेवा. म्हणजे उदाई आणि देवगंगा ह्या नर्मदा नदीच्या महाराष्ट्रातल्या उपनदी आहेत. कुठल्या, उदाई आणि देवगंगा ह्या नर्मदा नदीच्या महाराष्ट्रातील उपनदी आहेत. मोरणा ही उत्तर पूर्णा नदीची उपनदी आहे. आता 2 विधानं दिलेली आहेत आणि ती आपल्याला त्याच्यावरून कोणतं चूक आणि कोणतं बरोबर हे ओळखायचं आहे. पहिला ऑप्शन आहे पूर्वेकडील वैनगंगा नदी अनिश्चित प्रवाह प्रणालीत मोडते. दुसरं विधान आहे गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वर्धा व वैनगंगा यांचा संगम झाला आहे. 4 ऑप्शन दिलेत. पहिलं आहे अचूक नाही, ब बरोबर नाही. दुसरा आहे ब चूक नाही, अ बरोबर नाही. तिसरा आहे ब बिनचूक आहे, अ चूक नाही. चौथा आहे अ बरोबर नाही, ब चुकीचं आहे. आता याचं जर तुम्ही अचूक उत्तर बघितलं तर ते पर्याय क्रमांक किती आहे, तर 3 आहे. म्हणजे ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. हे सेंटेन्स मध्ये थोडंसं फसवलेलं आहे. म्हणजे ब बिनचूक आहे, अचूक नाही, म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. पूर्वेकडची वैनगंगा नदी ना, आता जर तुम्ही महाराष्ट्रातील नद्यांचा इतिहास जर नीट पाहिला असेल किंवा मॅप डोळ्यासमोर असेल तर तुम्हाला वैनगंगा नदी कुठून कुठं वाहते हे तुम्हाला लगेच कळेल. आता ऍक्च्युली ह्याचं वाक्य असंच आहे, अनिश्चित प्रवाह प्रणालीमध्ये सापडते. हे वाक्य बरोबर आहे, कारण पूर्वेकडची वैनगंगा नदी. आता जो मी जर मॅपमध्ये बघितलं तर तुम्हाला त्याचा अजून अनालिसिस किंवा लवकर समजण्यास मदत होईल. आता दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम कुठं झालेला आहे. वर्धा वैनगंगा या नद्यांचा संगम गडचिरोली जिल्ह्यातल्या चपराळा या ठिकाणी झालेला आहे. कुठं झालेला आहे, वर्धा वैनगंगा नदीचा संगम गडचिरोली जिल्ह्यातल्या चपराळा या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर वैनगंगा नदीचा जो प्रवाह आहे तर अनिश्चित प्रवाह प्रणालीमध्ये येतो, हेही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आर्थिकदृष्ट्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी सर्वात जास्त महत्वाची आहे. पहिला ऑप्शन आहे भंडारा, दुसरा ऑप्शन आहे चंद्रपूर, तिसरा आहे गडचिरोली, चौथा आहे गोंदिया. याचं जे अचूक उत्तर आहे तर ते आहे पर्याय क्रमांक 1, भंडारा जिल्ह्यासाठी वैनगंगा नदी जास्त महत्वाची आहे. आता काय महत्वाचे आहे तर रिझनच आहे, चंद्रपूर गडचिरोली आता ही जास्त जास्त दाट जंगल आहेत आणि तिथं विरळ लोकवस्ती आहे आणि जलसिंचनाचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे, ते भंडाऱ्याला होणार आहे. म्हणून भंडाऱ्यासाठी ही नदी खूप महत्वाची आहे. तर लक्षात राहू द्या की वैनगंगा नदी भंडारा जिल्ह्यासाठी खास महत्वाची आहे. आता पुढचा पॉइंट आहे, प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात भामरागड येथे त्रिवेणी संगम झाला आहे. खालीलपैकी कोणत्या 3 नद्यांचा संगम इथं झालेला आहे. पहिला ऑप्शन आहे इंद्रावती, पर्लकोटा, काठाणी. दुसरा ऑप्शन आहे इंद्रावती, काठाणी, पामुल गौतम. तिसरा ऑप्शन आहे कठाणी, पर्लकोटा, पामुल गौतम. चौथा ऑप्शन आहे हे इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 लक्षात राहू द्या. गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड येथे झालेला त्रिवेणी संगम म्हणजे या 3 नद्या आहेत. कुठल्या आहेत तर इंद्रावती, पर्लकोटा आणि पामुल गौतम या 3 नद्यांचा संगम भामरागड या ठिकाणी झालेला आहे. खूप महत्वाचं आहे, जरूर लक्षात ठेवा. कारण इथं फक्त एक ऑप्शन चेंज केला. इथं काठाने दिलं, इथं काठाने दिले, इथं काठाने दिले. पामुल गौतम 3 ठिकाणी दिले, इंद्रावती 3 ठिकाणी दिले, असं फसवलेलं आहे त्याच्यामध्ये. विदर्भातली सर्वात लांब नदी कोणती आहे. पहिला ऑप्शन आहे इंद्रावती, दुसरा आहे वर्धा, तिसरा आहे वैनगंगा आणि चौथा यापैकी नाही. याचं उत्तर आहे ते म्हणजे यापैकी नाही. का तर विदर्भातली सगळ्यात मोठी नदी असलेली नदी म्हणजे पैनगंगा नदी आहे, हे लक्षात राहू द्या. विदर्भातली सगळ्यात मोठी नदी कोणती आहे तर ती पैनगंगा आहे. पैनगंगा ही विदर्भातली सगळ्यात मोठी नदी आहे, हे लक्षात घ्या. आता खाली दिलेल्या नदी आणि त्यांच्या खाडी यांच्या जोड्या दिल्यात आणि त्याच्यातून आपल्याला काय सांगितले, त्यांनी चुकीचा पर्याय निवडायला सांगितलेला आहे. पहिले आहे सावित्री नदी, बाणकोट खाडी रायगडमधली. दुसरा ऑप्शन आहे वाशिष्ठी नदी, दाभोळची खाडी रत्नागिरीमधली. तिसरा ऑप्शन आहे शास्त्री नदी,
कलावली खाडी रत्नागिरीमधली. चौथा ऑप्शन आहे शुक नदी विजयदुर्गची खाडी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवर असणारी. याचा चुकीचा पर्याय निवडायचा. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. आता लक्षात घ्या, पहिलं सावित्री नदी बाणकोट खाडी रायगडमध्ये महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मध्ये सावित्री दुर्घटना बराच इश्यू चर्चेत होता, त्यामुळे सावित्री नदी बाणकोट खाडी रायगड. वाशिष्ठी नदी दाभोळ खाडी रत्नागिरी हे सुद्धा बरोबर आहे. वाशिष्ठी नदी दाभोळची खाडी रत्नागिरी. आता शास्त्री नदी कलावली खाडी नाहीये. शास्त्री नदीवर कुठली खाडी आहे तर ती जयगडची खाडी आहे. शास्त्री नदीवर कुठली खाडी आहे तर ती जयगडची खाडी आहे. शास्त्री नदीवर कलावली खाडी नाही. शास्त्री नदीवर असलेली जयगडची खाडी. शुक विजयदुर्गची खाडी आणि सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सीमेवरती पाहायला मिळते. म्हणजे हे खाड्यांचा प्रश्न आणि कुठल्या नदीवर आहे हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सावित्री बाणकोट, वाशिष्ठी दाभोळ, शास्त्री जयगड, शुक विजयदुर्ग असा हा त्याचा. त्यानंतर परत तसंच आहे, वैतरणा खाडी दातीवरा पालघर नदी पालघरला असलेलं. उल्हास नदी वसई पालघर. तिसरं आहे पाताळगंगा धरमतर रायगड, कुंडलिका बाणकोट रायगड. याचं अचूक उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 4. आता वैतरणा नदीवर धातीवरा खाडी पालघर मधली बरोबर आहे. उल्हास नदीवर वसईची खाडी पालघर हे सुद्धा बरोबर आहे. पाताळगंगा नदीवर धरमतर खाडी रायगड हे सुद्धा बरोबर आहे. परंतु कुंडलिका नदीवर बाणकोटची खाडी नसून कुंडलिका नदीवर कशाची खाडी आहे तर रोह्याची खाडी आहे. आता त्या खाड्यांचा क्रम म्हणजे RRBने त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेली विधान आहे, 2 विधानामधून आपल्याला काय करायचं आहे, बरोबर कोणतं आणि चुकीचं. 3 विधान आहेत, बरोबर कोणतं आणि चुकीचं कोणतं ते ओळखायचंय. ते आपल्याला समजून घ्यायचंय. पहिला आहे ते म्हणजे अस्तंबा डोंगर तोरणमाळच्या डोंगर रांग 1325 मीटर जिल्हा नंदुरबार. वैराट डोंगर गाविलगडचा डोंगर 1177 मीटर जिल्हा अमरावती. चिखलदरा गोविलगडचा डोंगर 1118 मीटर जिल्हा अमरावती. आता याचं उत्तर आहे ना तर क म्हणजे सर्व बरोबर आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये काय आहे, सर्व बरोबर आहे. तर आता हे लक्षात घ्या, अस्तंबा डोंगर म्हणजे नंदुरबारला वरचा भाग, तुम्ही मॅप मध्ये बघितला असेल, एकदम टोकाचा भाग वरचा येतो. तोरणमाळचे डोंगर रांग आहे तिथं आणि त्याच्यामध्ये असलेलं उंची किती आहे त्याची तर 1325 मीटर. किती आहे 1325 मीटर. वैराट डोंगर हा गाविलगडचा डोंगर जिल्हा येतो तो अमरावती आणि 1177 मीटर. 1177 मीटर. आणि चिखलदरा काविलगडचा डोंगर 1118 मीटर अमरावती हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे तिन्ही विधानं काय आहेत बरोबर आहेत. त्यानंतर आपल्याला 2 विधानं दिलेत आणि त्याच्यातून अचूक विधान ओळखायला सांगितले. पहिलं आहे आरवी पठार वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेला आहे. दुसरं विधान आहे नागपूरच्या सभोवताली कन्हान व तिच्या उपनद्यांनी तयार केलेली मैदान आहे. पहिला ऑप्शन आहे फक्त 1 बरोबर, दुसरा ऑप्शन आहे फक्त 2 बरोबर, तिसरा फक्त दोन्ही बरोबर आणि चौथा दोन्ही चूक. आता एक लक्षात घ्या, आरवी पठार आणि ह्याबद्दल दिलेलं दोन्ही विधानं बरोबर आहे. लक्षात घ्या की आरवी पठार हे वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे. जर तुम्ही मॅपचा जर नीट अभ्यास केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लगेच समजून जाईल. तरी जरूर लक्षात ठेवा, आरवी पठार हे वर्धा व कन्हान या नद्यांच्या दरम्यान पसरलेलं आहे आणि नागपूरच्या सभोवताली कन्हान आणि तिच्या उपनद्यांनी बरीच मैदान तयार केलीत हे सुद्धा विधान काय आहे बरोबर आहे. आरवी पठार जर बघितलं तुम्ही तर तो पूर्व पठाराचा एक भाग आहे. आरवी पठार काय आहे, पूर्व पठाराचा एक भाग आहे. त्यामुळे आरवी पठाराबद्दल तुम्ही जरूर सर्च करा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधानामधून अचूक विधान ओळखायचे. पहिलं विधान आहे गाविलगड डोंगर रांग ही तापी नदी व पूर्णा नदी या 2 नद्यांच्या दरम्यान आहे. दुसरं विधान आहे गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर वैराट डोंगर असून त्याची उंची 1177 मीटर आहे. याचं जे अचूक उत्तर आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात राहू द्या. गाविलगड डोंगररांग तापी आणि पूर्णा 2 नद्यांच्या दरम्यान बरोबर आणि गाविलगड डोंगरातील सर्वोच्च शिखर म्हणजे वैराट आणि त्याची उंची 1177 मीटर हे लक्षात ठेवा. उंचीनुसार शिखर कशी लक्षात ठेवायची याची सुद्धा ट्रिक आपण ऑलरेडी एका लेसन मध्ये कव्हर केली. त्याच्यानंतर खाली विधानामधून आपल्याला अचूक विधान ओळखायचे आहेत. पहिलं विधान आहे भीमा नदीची उपनदी इंद्रायणी. भीमा नदीची उपनदी इंद्रायणी नदीच्या काठावर देहू व आळंदी ही तीर्थक्षेत्रे पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणजे देहू आळंदी इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत असं पहिलं विधान म्हटले. भीमा नदीवर सोलापूर येथे उजनी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते. हे 3 विधान दिलेत, पहिलं विधान, दुसरं विधान, तिसरं विधान.
त्यातलं चुकीचं कोणतं आहे ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तर याचं उत्तर आहे तर ते तिसरं विधान हे चुकीचं आहे. म्हणजे भीमा नदीची जी उपनदी आहे इंद्रायणी या नदीच्या काठावर देहू आळंदी ही ठिकाणं पुणे जिल्ह्यात आहेत, तर ते बरोबर आहे. भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण, ऍक्च्युली सोलापूर जिल्ह्याचा पाणी प्रश्न या उजनी धरणानंच भागवलेला आहे, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. या धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर या नावाने ओळखले जाते, तर हे चुकीचं आहे. तर या धरणाच्या जलाशयात शिवाजी सागर असं नसून यशवंत सागर असं म्हटलं जातं. कुठलं? भीमा नदीवर जे उजनी धरण बांधले त्याला शिवाजी सागर म्हणत नसून तर त्याचं काय म्हटलं जातं? यशवंत सागर. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तापी नदीचा उगम मध्य प्रदेश सातपुडा पर्वतरांगावर मुलताई येथे होतो. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. तापी नदीला उजव्या बाजूने चंद्रभागा, शहानूर, नंदवान या उपनद्या मिळतात. याचं उत्तर आहे हे सुद्धा काय आहे? वरीलपैकी सर्व बरोबर आहे, हे लक्षात घ्या. तापी नदीचा उगम कुठं होतो तर मध्य प्रदेशमध्ये, आणि कुठं? मुलताई येथे ठिकाणी होते, सातपुडा पर्वतरांगावर. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तापी नदीला उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या, आता हे जर तुम्ही मॅथचा जर अनालिसिस केलं तर तुम्हाला याचं नक्की समजून जाईल की उपनद्या कोणत्या आहेत. चंद्रभागा, शहानूर आणि नंदवान या तापी नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या आहेत. तुम्हाला ह्या नद्या उपनद्या ज्या आहेत ना, तर ते मॅपवरून जर एकदा पाहिलं तुम्ही तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे उगम पावते. दुसरे आहे, महाराष्ट्रात 182 किलोमीटरचा प्रवास करते कृष्णा नदी. कृष्णा नदीची एकूण लांबी 1280 किलोमीटर आहे. आणि आपल्याला या 3 विधानामधून कोणती 2 विधानं बरोबर आहेत हे ओळखायचं आहे, किंवा सगळी विधानं बरोबर आहेत. पहिला पॉईंट, कृष्णा नदी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला उगम पावते, तर हे विधान बरोबर आहे. महाराष्ट्रात 182 किलोमीटरचा प्रवास करते हे विधान चूक आहे. का? तर महाराष्ट्रात कृष्णा नदी किती प्रवास करते तर 282. 182 नसून ती किती आहे? 282 आहे. आणि कृष्णा नदीची एकूण लांबी 1280, हे सुद्धा विधान बरोबर आहे. म्हणजे दुसरं विधान चुकीचं आहे. महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदी किती प्रवास करते तर 282. महाराष्ट्रातील लांबी कृष्णा नदीची किती आहे? 282 किलोमीटर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 विधान आहेत, त्यातलं अचूक विधान ओळखायचं आहे. भीमा नदी पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे उगम पावते. दुसरं विधान आहे, महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर असून ती कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते. तिसरे विधान आहे, पंढरपूर जवळ भीमा नदीला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात. हे तिन्ही विधानं बरोबर आहेत, हे लक्षात ठेवा. सॉरी, भीमा नदीचं एक विधान चुकीचं आहे. का? भीमा नदी पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकर येथे उगम पावते, तर हे बरोबर आहे. महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर असून ती कर्नाटकात रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते, हे विधान चूक आहे. रिझन काय सांगतो तुम्हाला? कारण कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी येथे कृष्णा नदीस मिळते हे दुसरं सेंटेन्स बरोबर येते, परंतु पहिल्या सेंटेन्स मध्ये चूक होते, ती म्हणजे महाराष्ट्रात तिचा प्रवाह 251 किलोमीटर नसून तो 451 किलोमीटर आहे. भीमा नदीचा महाराष्ट्रातला प्रवाह किती आहे? 451 किलोमीटर आहे. आणि ती कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी हे जे ठिकाण आहे इथं कृष्णेला मिळते. म्हणजे भीमा कृष्णा नद्यांचा संगम कर्नाटकातल्या रायचूर जवळ कुरुगुडी येथे प्राप्त होतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे हे सेंटेन्स काय होतं, हे 251 दिल्यामुळं हे सेंटेन्सच चुकीचं ठरतं. ऍक्च्युली ते दुसरं सब पार्ट हा बरोबर येतोय, परंतु ह्या 251 मुळे हे सेंटेन्स चुकीचं ठरतं. पंढरपूर जवळ तिला अर्धवर्तुळाकार प्राप्त झाल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात, हे बरोबर आहे. म्हणजे 251 नसून इथं काय पाहिजे होतं? 451 पाहिजे होतं. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला 1220 मीटर उंचीवर झाला. पुढचा ऑप्शन आहे, वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा या उजव्या किनाऱ्यानं तर येरळा ही नदी डाव्या किनाऱ्यानं कृष्णेस मिळते. याचं अचूक उत्तर आहे, तर ही दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. तर कृष्णा नदीचा उगम हा सातारा जिल्ह्यातला होतो, महाबळेश्वरला किती उंचीवर तर 1220 मीटर उंचीवर, बरोबर आहे. उजव्या बाजूने मिळणाऱ्या नद्या म्हणजे वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा आणि वेदगंगा. सगळ्यात लक्षात ठेवायचं ते म्हणजे कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने मिळणारी एकमेव नदी ती नदी आहे येरळा नदी. कोणती नदी आहे? येरळा. कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यानं मिळणारी एकमेव नदी म्हणजे येरळा नदी. हा पॉईंट जरूर लक्षात ठेवा, हा परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. तर या लेसनमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर याचं डिस्कशन केले. तुम्हाला याचा नक्की फायदा झाला असेल. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. हा लेसन जर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा. लेसन जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.